कला मी बघते ना, अद्वैत सुद्धा तुला खूप सांभाळून घेतो, पण माझं काय, माझ्या पोटात बाळ आहे. मी कुठली औषधं घेते, ती औषधं वेळेवर घेते का, मला काय खावंसं वाटतंय, काय प्यावंसं वाटतंय, माझी ट्रीटमेंट कशी चालू आहे, याला कशाशीच देणं घेणं नाहीये. तुम्ही मला विचारत होता ना बा, मी हॉस्पिटलला जाताना एकटीच का जाते, कारण याला कुठल्या गोष्टीचा फरकच पडत नाही, मग काय करू मी. अरे बापरे, या बहिणी तर तमाशाच मांडला. ती सरोज वहिनी एक काहीही सांगा पेटून उठते, आणि आता ही नाही ना माझी सोकॉल सून, काही सांगितलं की सगळं पेटूनच टाकते. या सगळ्याचा कंट्रोल माझ्या हातात ठेवला ना की कुठे कशी आग लावायची आणि कशाची कशी राख करायची हे अगदी नीट जमेल मला. आबा मी जरा स्पष्टच बोलते, राहुलचं हे वागणं अत्यंत बेजबाबदारपणाचं आणि हलगर्जीपणाचं आहे. ऑफिस मधली, संसारातली, घरातली कुठलीच जबाबदारी याला घ्यायची नाहीये, आणि हे मला अजिबात पटत नाही. राहुल, का करतोयस तू असं? मामा पण तू एक शब्द बोलायचं ना. हे बघ, मी तुला सांगायलोय, मी आतापर्यंत या नैनावर रागवायचो कारण तिचं वागणं मला आवडत नव्हतं. पण आज ती जे काय बोलायली ते बरोबर आहे. अरे तू आता काय पूर्वीसारखा पोरगा नाही राहिलास, आता बाप होणार आहेस तू, आणि तू बिझनेस मध्ये बी आहेस. मग तू घरातल्या, संसारातल्या, बिझनेस मधल्या काही जबाबदाऱ्या स्वतःहून उचलायला हव्यास. ठीक आहे, तू कुठे जातोस, कधी परत येतोस, कुणाशी बोलतोस, हे घरातल्या समजांना सांगायची काय गरज नाही. कारण हे बघ, प्रत्येकाला काहीतरी वैयक्तिक आयुष्य असतंच की. तुला उशीर होणार आहे तर घरात कोणाला तरी किंवा तुझ्या बायकोला तरी सांगायचं, तुझी जबाबदारी आहे ना. अरे ती तुझी बायको आहे आणि आता ती पोटूशी आहे, उद्या ती आई होणार, तू बाप होणार. हे बघ, तिची जबाबदारी तिच्या पोटातल्या बाळाला सांभाळायची आहे, पण तुझी जबाबदारी तिला आणि तुमच्या होणाऱ्या बाळाला सांभाळायची, हे लक्षात ठेव. आबा 9 महिन्याची जबाबदारी आहेच हो, पण आता या जबाबदारीत मी याला कन्सिडरच करत नाही. त्यासाठी तुम्ही सगळे आहात, आणि मी कसं कसं चालू नाही घे. पण त्यानंतरचं काय, एकदा बाळ आलं की तुमच्या बाळाचं फ्युचरचं काय. मला नाही वाटत राहुल रोज नियमितपणे ऑफिसला जातो किंवा ऑफिसच्या कामात न चुकता व्यवस्थित लक्ष घालतो. आबा हे जर असंच चालत राहिलं ना तर आमच्या बाळाच्या फ्युचरचं काय होईल या भीतीने मला रात्र झोप येत नाही हो. खूप अस्वस्थ वाटत राहतं. नाही ना ताई, प्लीज शांत हो, मी तुला पाणी आणून देऊ का. नाही, मला काही नकोय. बाबा हल्ली मला राहून राहून हेच वाटतं की मी लग्न करून फसलीये. ही खूप मोठी चूक केली, कारण हा जर असंच वागत राहिला ना तर त्याला बिझनेस मधल्या कित्येक गोष्टी कधी कळणारच नाही. मला ना आता नाही ना म्हणते ते अगदी पटतंय. मम्मा काय पटतंय, तू तरी असं नको बोलू. का बोलू नको मी राहुल, जे खरंय ते खरंय. हा, आणि तुला माहितीये तुझ्या ह्या अशाच वागण्यामुळे डॅड आतापर्यंत तुझ्यावर कोणती मोठी जबाबदारी सोपतच नाही. त्यांना कॉन्फिडन्सच वाटत नसेल ना. मी काय म्हणते, डॅड घेऊ दे त्याला जबाबदारी. निदान त्याला टार्गेट मिळालं तर स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल तो, आणि त्याला प्रूव्ह करण्याची संधी सुद्धा मिळेल. मी खरंच सांगते, मला ना आता त्यांच्या होणाऱ्या बाळाच्या भविष्याची खूप काळजी वाटते. काय झालंय मम्माला? मम्मा अचानक तिची बाजू कशी घ्यायला लागली? अगर वहिनी, आजवर तू ह्या राहुलसाठी काय कमी प्रयत्न केलेस? आणि आम्ही बी त्याला कित्येक वेळा जबाबदाऱ्या दिल्या आणि अनेक गोष्टी त्याला घ्यायचा प्रयत्न केला. आणि तू तर रामनवमीच्या दिवशी अद्वैत कडून कागदावर सही घेऊन नव्या उद्योगामध्ये त्याचं नाव बी घातलं. आता हे तर कोणी विसरू शकत नाही ना. डॅड पण मी फक्त त्याला चांगली दिशा दाखवण्याचाच प्रयत्न करत होते ना. ठीक आहे, झालं ते झालं, पण त्यानं आजपर्यंत जो गोंधळ घालून ठेवला ना त्याच्यामुळे त्याच्या एकट्यावर जबाबदारी टाकणं सध्या तरी काही शक्य नाही. तेव्हा आता निदान अद्वैतच्या बरोबर रोज ऑफिसात जाणं आणि त्याला त्याच्या कामात मदत करणं हे तर त्यानं केलंच पाहिजे. आणि हे बघ, त्यानं स्वतःला सिद्ध करू दे, मग त्याच्यावर काहीतरी जबाबदारी देईल. पण हे बघ राहुल, एक लक्षात ठेवायचं, ऑफिसात गेल्यावर फक्त काम आणि कामच करायचं. समजा तू ऑफिसात जाऊन काही नवीन कुरापत्या करायला लागलास आणि समजा हे माझ्या कानावर आलं ना तर लक्षात ठेव, तुझी गाठ माझ्याशी आहे. तुला बिझनेस मधूनच काय या घरामधून सुद्धा बाहेर काढायला मी कमी करणार नाही. तेव्हा आता बिझनेस मध्ये तुझ्यामुळे फायदा झाला नाही तरी चालेल, पण नुकसान होणार नाही याची जबाबदारी घेऊन ऑफिसला जायचं. ना मला माझ्या मुलाला संधी द्यायची नसते की उपकार म्हणून संधी देतात हेच कळत नाही. खराब आहे काढेल म्हणजे काय, ती काय पद्धत झाली बोलण्याची. हे आमचंच घर आहे डॅड. हे पहा, आता हा इथे इथं संपूया. हा चला झोपायला चल.
काही असो, पण ही पोरगी एकदम कामाची. मला वाटलं होतं की ही मुलगी प्रेमाने लाडीगोडीने राहुलला समजावेल, पण नाही, हिने तर डायरेक्ट सिक्सरच मारला. घरामध्ये तमाशा घालून सगळ्यांसमोर डॅडना राहुलच्या कामाविषयी कबूल करायला लावलं. वा नाही ना, वा. कला, मला जरा दूध दे बरं काढून. कला, दूध हवंय चहात घालायला. हो. नक्की काय चाललंय या खरेचं? तिला माझ्यावर डाऊट तर आला नसेल ना? सरोज वहिनी, मी जे बघते ते तूही बघतेस ना? बघ ना, म्हणजे अद्वैतचं लक्ष फक्त आणि फक्त कलावर आहे. इकडे माझा मुलगा आहे, त्याच्या बायकोकडे अजिबात लक्ष देत नाही. आणि तिकडे तुझा मुलगा, त्याला बायकोशिवाय दुसरं काही दिसतच नाही. काहीतरी गडबड वाटते. रोहिणी, अद्वैत असं कधीही वागणार नाही. सरोज वहिनी, आधीच कोणत्याही गोष्टीचा अंदाज बांधू नये. आता वारं वाहायलाच लागलंय, म्हणजे ते सुखतच असेल असं नाही ना. या वाऱ्याची वावटळ कधी होईल ना ते कळणार सुद्धा नाही. आणि मला तरी वाटतं की आजारपण आल्यानंतर औषध घेण्याऐवजी आधीच काळजी घ्यायला हवी ना. स्पष्टच सांगते, त्या कलाला तू तुझ्या ताब्यात ठेव, नाहीतर कधी तुझा अद्वैत तिच्या ताब्यात जाईल काही सांगता येत नाही. अगं, माझा ग्रीन टी आणि सरोजवानीची कॉफी. बापरे, ती अशी रागात का बघते माझ्याकडे? मला डाऊट येतोय तो खरा आहे की काय. आणि असं जर झालं तरी लगेच आबांना जाऊन सांगेल. त्याआधी मला काहीतरी केलं पाहिजे. आयडिया. आबा, काय राहतोय? आबा जरा 2 मिनिटं वेळ आहे का तुमच्याकडे? मला थोडंसं बोलायचं होतं. अरे 2च मिनिटं काय, 10 मिनिटं घे की. बोल, काय झालं? आबा, काहीतरी करायचं आहे. काय तर करायचं होतं, मग कर की यार. तू जे काय करतोस ते चांगलंच करतोस. नाही आबा, तसं नाही. म्हणजे मला नाही करायचंय, तुम्ही कराल का असं? म्हणजे तुम्ही आता बाहेर हॉलमध्ये येऊन माझ्यावर जरा ओरडाल का? म्हणजे काय? म्हणजे खरं खरं नाही ओरडायचं आबा, ओरडण्याचं नाटक करायचंय. ऍक्टिंग. वरडण्याचं नाटक म्हणजे काय तर गंमत आहे काय अद्वैत? हे बघ, काय तर झाले नक्की. सांग की काय झाले? हे बघ, जे काय तुझ्या मनात आहे ना स्पष्ट बोलून टाक. काय आहे? चहा आहे. वरतून करून मला सांगते शाळे म्हणून. तुला माहिती आहे ना माझ्या दिवसाची सुरुवात कॉफीने होते म्हणून. आणि कॉफी नाही मिळाली तर माझा दिवस बिघडतो पूर्ण. तुला चांगलं माहिती आहे, म्हणून मुद्दा म्हणून तुम्हाला चहा दिलास. सरोज मॅडम, अहो मला माहिती आहे मी तुमच्याशी वाईट वागले तर ते सगळं माझ्याच अंगावर शेकणार आहे. मी मुद्दा म्हणून असं का वागेन तुमच्याशी? म्हणून समजतेस का स्वतःला? माझा दिवस कसाही जाऊ, तुला काय म्हणा त्याचं? मुद्दा म्हणून दिलास ना मला चहा? माझ्यासमोर नाटकं करायची नाही तर? अहो मी कसलीच नाटकं करत नाहीये मॅडम. मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. मला माहिती आहे तू हे मुद्दा म्हणून केले असते. तुला माहिती आहे सकाळी सकाळी मला नेमकी कॉफी लागते म्हणून. किती महिने झाले तुला घरात येऊन, तरी सुद्धा तू आज. वहिनी, मी देते कॉफी आणून. तुम्ही बसा ना बाहेर. काय झालं? अगं सावकाश, मी बघते कॉफीचं. थँक्यू. असं कसं लागलं? अहो कुठं बघून झालंय सा? एवढं मोठं भांडण दिसणं झालं होय? काय सकाळी सकाळी भांडी मांडून ठेवली तिथे? कशाला पसारा केला? अहो ते काही भांडे देऊन पैसे मिळतात का बघत होते. ते जाऊ द्या, मला आधी सांगा एवढं मोठं भांडं कसं काय दिसलं नाही तुम्हाला? सकाळ सकाळ नको तिथं कुठेतरी पसारा करून ठेवतात. कसं दिसत? हे बघा, माझ्यापासून काय दिलं पैसे नाही. खरं काय ते सांगा भाऊ. माझी शपथ आहे तुम्हाला. काय नाही, माझ्या डोळ्यात मला अंदूक दिसतंय. ठावाय ना तुला? हा मग त्याचं काय? गाडीत पोटी टाकायचं काम करत होतो ना, ते डोळ्यात धुळीचं कण गेलाय, त्यामुळे आणखी कमी दिसायला लागले थोडं.
चला आधी आपण डॉक्टरकडे जाऊया. चला. अगं ऐकून तर घे. काल येता येता नाही डॉक्टरकडे जाऊन आलो. डॉक्टर म्हणले डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल. म्हणजे आता लगोलग करायची गरज नाही खरं. थोडा उशिरा केला तरी चालतंय. पण म्हणजे ऑपरेशन तर करावं लागेल म्हणतात. नाहीतर दृष्टी होईल म्हणले. मग करूया की लगेच. लगेच डॉक्टरला काही चिंतू येणार पैशाच्या ऐवजी. म्हणजे पैका मिळवण्यासाठी तर आपण जादाचं काम करायला ना. जाऊ दे सोड, नंतर बघू. अहो राहू दे काय म्हणते. अहो असं काय करता ऐका माझं. हे बघा. हो अहो ऐकून तर घ्या. नेहमीच आहे यांचं. हे मनातल्या मनात असंच कुठत राहतात. स्वतःला होणारा त्रास कोणाला सांगत नाही. स्वतःच्या मनाशीच ठेवतात. पण यांनी ऑपरेशन करणं गरजेचं आहे. ते बी लवकरात लवकर. पण कोण समजवणार यांना. कलेलाच फोन करते. नको नको कलेला फोन नको. गतीला कशाला त्रास. हा तीच बिचारी लई स्वस्ती आहे. यांच्यासाठी मलाच काहीतरी केलं पाहिजे आता. आबा या खरेला काहीतरी झालंय आणि काय झालं ते मला कळतच नाही. म्हणजे काल संध्याकाळी ती तिच्या घरी गेली होती. तिथून आल्यापासून ती अस्वस्थ आहे. आता सुद्धा रजनी काकीने तिला दूध मागितलं तर तिने दही दिलं. रोहिणी आपल्याला ग्रीन टी लागते तर तिने कॉफी दिली. एवढंच नाही आबा, अहो आईला कॉफीच्या ऐवजी चहा दिला. म्हणजे मला समजतंय सगळं पण कळत नाही. अरे मग विचारायचंच तिला. विचारलं की पण ती काही उत्तरच देत नाही. आता तिने मला काही सांगितलं नाही तर मला कळणार कसं. अशी स्वतःमध्ये हरवल्यासारखी फिरते गडबड. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही जरा बाहेर येऊन माझ्यावर ओरडाल का. म्हणजे काय तुम्ही माझ्यावर ओरडलात ना की तिला कंट्रोल होणार नाही. तिला बरोबर ट्रिगर होईल आणि ती बोलेल आणि तुमच्या आदराखातर ती तुम्हाला तिच्या मनात काय चाललं हे सुद्धा सांगेल. म्हणजे मी तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेन अशा अर्थाने म्हणतोय. इतका विचार करतोस बायकोचा. हो बाबा, म्हणजे ती अस्वस्थ आहे हे कळतंय मला पण का ते कळत नाही. मग मी तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करू. अद्वैत ये बस. आज मला लय समाधान झालं बघ. काय झालं बाबा. कला अस्वस्थ झाली बघून तू बी अस्वस्थ झालास. अरे हीच तर खरी खुंगाट आहे. म्हणजे तुझ्या बायकोला त्रास झाला ते बघून तुला बी त्रास झाला. समजते काय. अरे खऱ्या सहजीवनाची हीच तर खरी ओळख आहे. आबा आता ते सहजीवन वगैरे या सगळ्या टेक्निकल गोष्टी मला कळत नाही पण ती अस्वस्थ काय हे सुद्धा कळत नाही मला. अद्वैत मंगळागौरीच्या दिवसानंतर तुझ्यामध्ये हा बदल झालाय बघ. आणि तो अंबाबाईच्या कृपेनं. आता त्या दिवशी जर मला त्रास झाला नसता तर तुझ्यामध्ये हा झालेला बदल बी मला दिसला नसता. प्रत्येक वाईट गोष्टीनंतर चांगली गोष्ट बी घडते यावर माझा विश्वास आहे. मी बदललो आहे याची आबांना खात्री पडली आहे. बरं झालं मी सगळं आबांशी बोललो. आता त्या खरेला किती डाऊट आला किंवा ती खरे कितीही माझ्या विरोधात चोंगडेपणा करत आबांशी बोलायला आली तरीही आबांना माझ्यावर विश्वास बसलाय. लक्ष कुठे असतं तुझं काम करताना. किती लाल झालाय तो हात. तू पाण्यात हात काढू नकोस. गुंड्या म्हणजे काजल ना तुझी बहीण आहे ना. तायडे अगं डॉक्टरांनी ना बाबांच्या डोळ्याचं ऑपरेशन लगेच करून घ्यायला सांगितलंय. काय चला थांब बघ. मगाचपासून मी बघायलोय तुझं मन थाऱ्यावर नाही. काय झालंय नक्की सांग. आमच्या घरावर जो कर्जाचा डोंगर उभा आहे तो कसा फेडायचा हेच समजत नाहीये मला. अरे तुझी बायको अडचणीत आहे त्याचं तुला काय बी नाही. मला नाही वाटत त्याची कुठली जबाबदारी आणि तिच्या बाबतीत तर नाहीच नाही. मित्रांनो, आपण आता कालच्या एपिसोडमध्ये बघितलं की कला ही दिनकरच्या घराचा व्यवहार थांबवते आणि ते घर हे विकण्यापासून वाचवते. त्यानंतर कला त्या लोकांनासुद्धा तिथून जायला सांगते आणि त्यानंतर ते डीलर आणि गिराईक जे घर बघायला आलेले असतात ते तिथून निघून जातात. ते गेल्यानंतर काजलला संगीता म्हणते की तू तिला इकडे बोलून घेतला आहे ना. तेव्हा काजल म्हणते की नाही आपण यातलं काहीही तायडेला काही सांगितलं नाही. तेव्हा हां पण आपल्याला वाईट खूप वाटत होतं आणि असंच काहीतरी व्हावंसं आणि चमत्कार व्हावासा असं वाटत होतं आणि तायडी आली. यानंतर आपण बघाल की अगं तायडे आपण हे घर असं कसं विकायचं ग. आपल्या इथे बालपणाच्या आठवणी आहेत. सुखदुःखाच्या क्षण घालवले त्याच्यासुद्धा आठवणी आहेत आणि या आठवणीसह आपण हे घर कसं काय विकायचं. आणि ती रडायला लागते. तेव्हा काजल तिला जवळ घेते की गुंड्या अरे तू असं वाईट वाटून घेऊ नको. मी असेपर्यंत हे घर विकलं जाणं शक्यच नाही आणि मी असं होऊ देणार नाही. तेव्हा संगीता मध्येच म्हणते की आपल्यामुळे आता हिला पण त्रास. तेव्हा कला म्हणते की त्रास कशाचा आपलंच घर आहे ना.
तेव्हा मध्येच गुंड्या मध्येच बोलते, काजल मध्येच बोलते आणि म्हणते की हे बघ असं असतं यांचं, लग्नानंतर हे आपल्याला परकस करून टाकतात आणि कोणतंही संकट आलं तरी ते आपल्याला काही सांगणारच नाही. त्यामुळेच मी लग्न करणार नाही, हा निर्णयच माझा योग्य आहे. आणि सगळेजण हसायला लागतात. यानंतरच्या सीनमध्ये आपण बघाल की रोहिणी ही नैनाच्या रूममध्ये जाते. नैना तिच्या रूममध्ये बसलेली असते आरामात, छानपैकी AC लावून. तेवढ्यात रोहिणीला बघून नैना उठते आणि म्हणते की तुम्ही इथे कसे काय? तेव्हा रोहिणी म्हणते की आले असेच गप्पा मारायला. तेव्हा रोहिणीला नैना बसवते आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला लागते. आणि तेवढ्यात रोहिणीची नजर तिथल्या असलेल्या मेकअपच्या प्रोडक्ट्सवरती जे नैना वापरत असते त्यावरती पडते आणि ती उगीचच तिथली एक नेलपेंट घेते आणि म्हणते की किती छान सेट आहे गाईचा. तेव्हा नैना म्हणते की हो, मला माझ्या मेकअप संबंधी जे प्रोडक्ट्स असतात ते खूपच मी बारकाईने बघून घेत असते आणि चांगल्या वस्तूच मी घेत असते. माझा ब्रँड पण ठरलेला आहे आणि शॉप पण सुद्धा ठरलेला आहे आणि मी त्याच शॉपमधून त्याच ब्रँडचं मेकअपचं सामान घेत असते. काय आहे ना, मला माझ्या चेहऱ्यावरती आणि स्किन संबंधी कोणतेही एक्सपेरिमेंट करायला आवडत नाही. आणि ते प्रोडक्ट्स मग कितीही महाग असले आणि कोणत्याही कॉस्टचे असले तरी मी ते काही बघत नाही आणि ते खरेदी करते. तेव्हा रोहिणी मात्र मनातल्या मनात हसते आणि म्हणते मनातल्या मनात की जसं काही खरेंच्या दारामध्ये अंगणात पैशाचं झाडच होतं की काय लग्ना अगोदर, जे ती एवढे महागले प्रोडक्ट घेत होती. तेव्हा रोहिणी हसून म्हणते की हो, तुझं बरोबर आहे अगदी. आपल्या स्किनवरती कोणते एक्सपेरिमेंट करायलाच नाही पाहिजे. परंतु त्याची स्किन किती छान आहे गं. आणि असं वाटतं की कोणत्या तरी मॉडेलची स्किन आहे आणि तू दिसतेस पण मॉडेलसारखीच एकदम छानपैकी. तेव्हा हे कौतुक ऐकून नैनाला मात्र खूपच भारी वाटतं आणि ती अजूनच स्वतःविषयी बढाया मारू लागते आणि तिच्या मेकअपच्या बद्दल सांगू लागते. मात्र यामध्ये रोहिणीला काडी मात्र इंटरेस्ट नसतो आणि ते उगीचच हरभऱ्याच्या झाडावरती नैनाला चढवण्यासाठी तिच्या रूममध्ये आली दिसते. पुढच्या सीनमध्ये आपण बघाल की इकडे कला ही पैशाचं पाकिट दिनकरच्या हातामध्ये ठेवते आणि ती त्यांना म्हणते की आता हे पैसे घ्या आणि हा माझा लग्नानंतरचा पहिला पेमेंट आहे आणि पहिली कमाई आहे. तेव्हा ते दिनकर पाकिट हातात घेतो आणि खूपच अभिमानाने आणि कौतुकाने कलाकडे बघत असतो आणि कलाचं खूपच कौतुक संगीता आणि दिनकरला वाटत असतं. आणि दिनकर खूपच इमोशनल होऊन म्हणतो की हे बघ, आपल्या मुली कशाला पाहिजेत? मुलं हा वंशाचा दिवा म्हणतात, परंतु आपल्या मुली तर तेजस्वी आहे आणि सतत तळपणाऱ्या आहेत, जसं की दिव्यातल्या वाती. आणि हे ऐकून कलाला आणि काजलला खूपच आनंद होतो. पुढे दिनकर म्हणतो की हा कर्जाचा डोंगर तुला माहिती आहे ना किती आहे? हे डोंगर जर उतरवत नाही गेलो तर हा उलट वाढतच जाईल. तेव्हा कला म्हणते की आपण सगळं मिळून प्रयत्न करू आणि हा कर्जाचा डोंगर कितीही मोठा असला तरी त्यातून वाट काढू आणि आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू.
तेव्हा तुम्ही कोणतीही काळजी करू नका बाबा. आपण सगळे मिळून काम करू आणि हा कर्जाचा डोंगर लगेच कमी करूया आणि एक दिवस तो पूर्णपणे संपून टाकूया. हे ऐकल्यानंतर दिनकरला आणि संगीताला खूपच अभिमान वाटतो आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंद अश्रू असतात. कला त्यांचा आशीर्वाद घेते आणि म्हणते की मला आता आशीर्वाद द्या आणि यापुढे सुद्धा असेच मला काम मिळू द्या आणि मला तुमची मदत करण्याची संधी मिळू द्या. तेव्हा दिनकर तिला आशीर्वादसुद्धा देतो आणि काजल हे आनंदाने बघत असते. तर मित्रांनो, आता या मालिकेमध्ये खूपच इंटरेस्टिंग ट्विस्ट येणार आहेत आणि या मालिकेचे नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती सकाळीच येत असतात. त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला करंट एपिसोडचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला लगेच नवीन एपिसोडचा आनंद ती मालिका टी व्हीवरती येण्याअगोदर तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे आपल्या आवडती मालिका बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर आता कला खरंच हे कर्ज फेडू शकेल का? तुम्हाला काय वाटतं? आणि नैनाकडे रोहिणीचं नक्की कोणतं काम होतं आणि कशासाठी ती तिच्या रूममध्ये गेली होती, हे जाणून घेण्यासाठी आणि पुढील भाग बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती आपल्याला नवनवीन व्हिडिओज प्राप्त होतील आणि त्याचा आनंद तुम्हाला घेता येईल. धन्यवाद.